अग्निवीर इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा, इंडियन आर्मीची भरती निघत आहे महाराष्ट्रातील सर्व यारोची। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती सुद्धा निघत आहे। यारो नागपूरची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे। यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे। यारो मुंबईची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे आणि यारो कोल्हापूरची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघत आहे। आणि इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जे आहे शिक्षण फक्त 8वी पासवर सुद्धा आपल्याला ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरता येते। 10वी पासवर सुद्धा आपल्याला जीडी मध्ये फॉर्म भरता येते। 10वी पास जरी असेल तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर इंडियन आर्मी या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आणि रनिंग मध्ये या ठिकाणी किती टाइम या ठिकाणी भेटणार आहे, 1600 मीटर मध्ये ॲक्सिलेंट साठी किती टाइम भेटणार आहे, सेकंड ग्रुप मध्ये किती टाइम भेटणार आहे, एका बॅच मध्ये किती मुलं सोडत असते, एका बॅच मधून किती मुलं घेत असते, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि कोणत्या तारीखपर्यंत ह्या इंडियन आर्मी रॅली भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा, इंडियन आर्मी रॅली भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण मी तुम्हाला काय लागते, पात्रता ते सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, यामध्ये जीडी जो पद आहे तर जीडी मध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। ट्रेड्समॅनचा पद आहे, ट्रेड्समॅन मध्ये 8वी पासवर फॉर्म भरता येते। आणि एक क्लर्कचं पद आहे, त्यामध्ये 10वी 12वी आपला सायन्स असला पाहिजे, 50% च्या वरती असले पाहिजे तेव्हा फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो एक टेक्निकलचा पद आहे, टेक्निकल मध्ये 12वी पास पाहिजे आणि 12वी सायन्स असला पाहिजे, ज्यामध्ये मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला 50% च्या वरती मार्क्स असले पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते। पण सर्वांसाठी बेस्ट असणार आहे की आपल्याला जीडी मध्ये फॉर्म भरायचा, कारण की जीडी मध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। यामध्ये जे जास्त आर्ट असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते आणि जीडी मध्ये सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन होते इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। ठीक आहे, कारण की जीडीच्या सर्वात जास्त जागा असते, मेडिकल मध्ये जास्त मुलं जीडीचे पास करते, रनिंग मध्ये जास्त मुलं जीडीचे पास करते आणि पेपर मध्ये सुद्धा जीडीचे जास्त मुलं या ठिकाणी पास करते, तर जास्त चान्सेस या ठिकाणी जीडी मध्ये। ठीक आहे, आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरते ते जीडी मध्ये, ट्रेड्समॅन मध्ये, क्लर्क मध्ये, टेक्निकल मध्ये। ठीक आहे, आणि यामध्ये जवळपास 250 ते 350 रुपये फी असते सर्व कॅटेगरीसाठी। ठीक आहे, तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये मागच्या वर्षी ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो मुंबई, यारो पुणे, यारो कोल्हापूर, यारो नागपूर या भरती ज्यांची सुद्धा मागच्या वर्षी झाली आहे, ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल, जे पण मुले पेपरमध्ये कटले असेल किंवा काही मुलं पेपर काढून रनिंगमध्ये कटले असेल किंवा पेपर काढून रनिंग काढून मेडिकलमध्ये जे मुलं काही कटले असेल, हाईटमध्ये कटले असेल, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो खचून द्यायचं नाही आहे, तुम्हाला खचून द्यायचं नाही आहे। नवीन तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे, आपल्याला आतापासून या ठिकाणी तयारी करायची आहे, कारण की मागच्या वर्षी जरी आपलं सिलेक्शन या ठिकाणी झालं नसेल पण चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून येते, कारण की इंडियन आर्मी रॅली ह्या सर्व यारोची आर्मीची भरती या ठिकाणी निघत आहे। ठीक आहे, तर आपल्याला आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून द्यायचं आहे, जोरात आपली तयारी या ठिकाणी चालू द्या, ग्राउंडची सुद्धा आणि पेपरची सुद्धा। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कोणत्या तारीखला या ठिकाणी भरती निघणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची जी आर्मीची भरती आहे 20 मार्चच्या अंदर तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। 20 मार्च पर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 20 मार्चच्या अंदर हे निघण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर यारो नागपूरची आर्मीची जी भरती आहे हे सुद्धा 20 मार्चच्या अंदर या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर यारो मुंबईची सुद्धा आर्मीची भरती जी आहे हे तुम्हाला 20 मार्चच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती तुम्हाला 20 मार्चच्या अंदर पाहायला भेटणार आहे। आणि यारो कोल्हापूरची सुद्धा आर्मीची भरती तुम्हाला 20 मार्चच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि मी तुम्हाला असं नाही म्हणत की बाबा तुम्ही अकॅडमी लावा, 1-1 लाख रुपये खर्च करा, मी तुम्हाला असं कधीच नाही सांगत। तुम्हाला एकच सांगणार आहे की तुम्ही प्रॅक्टिस जे विद्यार्थी मित्रांनो स्वतःवरून करा। ठीक आहे, सेल्फ स्टडी करा, स्वतःवरून अभ्यास करा 8-8 घंटे आणि स्वतःवरून जे आहे प्रॅक्टिसला दा। ठीक आहे, असं नाही की बा आपण अकॅडमी लावली 1-1 लाख रुपयाची तेव्हाच लागते, असं काही नसते। ठीक आहे, आणि सर्वात जास्त जे मुलं लागते ते बिना अकॅडमी लावणारे मुलं सर्वात जास्त लागते, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी तुम्हाला एक सांगतो, अकॅडमी लावली नाही तरी चालते, लक्षात ठेवा। तर सेल्फ स्टडी करा,
सेल्फ प्रॅक्टिस करा, ठीक आहे। मुलं या ठिकाणी रनिंगला जायचं प्रॅक्टिसमध्ये, ठीक आहे, आणि त्याचबरोबर लायब्ररीमध्ये आपण अभ्यास करायचा आहे। तर अशा प्रकारे आपली इंडियन आर्मी रॅली भरतीची तयारी होणार आहे। बिनफालतू पैसे वेस्ट केल्यापेक्षा, ठीक आहे, आईबाबाला या ठिकाणी आईबाबाचे आपण या ठिकाणी पैसे वेस्ट केल्यापेक्षा हे सेल्फ स्टडी या ठिकाणी आपल्याला करणं परवडणार, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सेल्फ स्टडी करा, त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा स्वतःवरून करा, गावामध्ये रनिंग मारायचे किंवा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा रनिंग त्या ठिकाणी मारू शकता ग्रुपमध्ये, ठीक आहे, मुलांमध्ये, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे कशा प्रकारे, तर ते मी तुम्हाला सांगून देतो। अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असते, तर यामध्ये सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मैदानी चाचणी असते, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। तर सर्वात अगोदर तुमचा पेपर असणारा अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जीडीचा आणि ट्रेड्समॅनचा पेपर सारखाच असते, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी भेटते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण क्लर्कचा जो पेपर आहे, तर क्लर्कमध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये जीकेचे 5 प्रश्न, सायन्सचे 5 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न, गणिताचे 10 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न। आणि त्याचबरोबर टेक्निकलचा जो पेपर आहे, तर टेक्निकलमध्ये जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। अशा प्रकारे हा पेपर असते आणि 60 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटते, ठीक आहे। आणि पेपर झाल्यानंतर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते। आता उंची किती आहे मी तुम्हाला सांगून देतो। जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, ट्रेड्समॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, टेक्निकलमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते आणि जे क्लर्क आहे क्लर्कमध्ये 162.5 सेंटीमीटर उंची लागते। छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। जीडीमध्ये सुद्धा छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर, ट्रेड्समॅनमध्ये आणि टेक्निकलमध्ये सुद्धा छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंदपर्यंत आले तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आणि ॲक्सिलेंटमध्ये जे मार्क भेटते तर ते 60 मार्क ॲक्सिलेंटले भेटते आणि तुमचा जर टाइम 1600 मीटर रनिंगचा 5 मिनिट 45 सेकंदपर्यंत आला तर तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतला जाणार आणि सेकंड ग्रुपमध्ये कमी मार्क भेटते 48 मार्क, पण तुम्ही रनिंग त्या ठिकाणी 5 असता आणि तुम्ही जर 10 पुलअप्सचा काढला तर तुम्हाला 40 गुण भेटते। तर अशा प्रकारे 100 मार्काचा फिजिकल असते। ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारली 5 मिनिट 30 सेकंडच्या अंतर तर 60 मार्क आणि 10 पुलअप्सचा काढला 40 मार्क, हे 100 मार्क आपल्याला फिजिकलमध्ये असते, ठीक आहे। आणि फिजिकल झाल्यानंतर फिजिकलमध्ये आणखीन लॉंग जम्प सुद्धा असते, पण त्याला मार्क नसते, जिगजॅग सुद्धा असते, त्याला मार्क नसते, ठीक आहे। तर असे यामध्ये जे तुमचं इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फिजिकल होत असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि मेडिकल होते, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन आर्मी रॅली भरतीची। आणि इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये पगार इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार किती भेटते, तर बा पहिल्या वर्षी आपल्याला जवळपास 30,000, दुसऱ्या वर्षी 40,000, पण त्यामधले काही जे विद्यार्थी मिळवणं सरकार त्या ठिकाणी फंडमध्ये जमा करते आणि ते आपल्याला रिटर्न देते, ठीक आहे। तर पगार चांगला भेटण्यामध्ये 30 आणि 40,000 रुपये पगार या ठिकाणी इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे। तर त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये ह्या वर्षी आता कसं झालं आहे की एका बॅचमध्ये 100 मुले रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी जे विद्यार्थी मिळवणं 50-50, 60-60 मुलं त्या ठिकाणी घेते, ठीक आहे। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे। लवकरच आर्मीची भरती निघणार आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।